मराठा ओबीसी वादात कोण जिंकतंय? महाराष्ट्रात मराठा ओबीसी वाद किती शिगेला गेलाय हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही। पण आज मुद्दा आहे की या मराठा ओबीसी वादात कोण जिंकतंय, म्हणजे नेमकं हा मराठा ओबीसी वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला की निर्माण केला गेला। जर हा मराठा ओबीसी वाद निर्माण केला गेला तर यामध्ये कोणाचा फायदा आहे, कोणाचं नुकसान आहे, यामध्ये कोण जिंकतंय, यामध्ये कोण हारतंय आणि या मराठा ओबीसी वादामुळे महाराष्ट्र कसा 10 वर्ष मागे गेलाय या संपूर्ण विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। पुढचे 5 मिनिटं मला नक्की ऐका। नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। सध्या मी एका कंपनीमध्ये जॉब करतोय आणि महाराष्ट्रातला मराठा ओबीसी वाद पाहून आज या विषयावर खरंच बोलावं वाटतंय, कारण तो विषयच तेवढा मोठा झालाय। तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर असाल तर या चॅनलला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपण सगळे मिळून एक चांगला शिवरायांचा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू शकू। कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओची। महाराष्ट्र मराठा ओबीसी वाद कोण जिंकतंय? सुरुवात करूयात जरांगे पाटलांच्या आंतरवाली सराटीतल्या आंदोलनातून। जरांगे पाटील जवळजवळ मागच्या 15 वर्षापासून मराठा समाजासाठी संघर्ष करताय, आंदोलन करताय, उपोषण करताय। पण जरांगे पाटलांच्या मेहनतीला खरं बळ जे भेटलं ते सप्टेंबर 2023 मध्ये, जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांचं जे काही उपोषण होतं ते उपोषण वर आलं, मराठा समाज जागृत झाला आणि सगळा मराठा समाज खंबीरपणे जरांगे पाटलांच्या मागे उभा राहिला। तेव्हापासून मराठा आरक्षणाचा विषय बाहेर आला। आता मराठा आरक्षण मिळायला पाहिजे की नाही मिळायला पाहिजे या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये समोर बोलू। पण त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये नेमकं आरक्षणाचं समीकरण काय आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतो। आपल्या संविधानानुसार अशी एक नियम आहे की कुठल्याही राज्यामध्ये 50% वर आरक्षण भेटायला नको। आता महाराष्ट्रामध्ये नेमकी आरक्षणाची आकडेवारी काय ती मी तुम्हाला सांगतो। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे ओबीसी समाजाला 19% आरक्षण आहे। पण ओबीसी समाजाला जरी 19% आरक्षण असलं तरी या ओबीसी समाजामध्ये जवळजवळ 346 वेगवेगळ्या जाती आहेत। त्यानंतर 2 नंबर इथे एससी समाजाला, म्हणजे आपण ज्याला अनुसूचित जाती म्हणतो, त्यांना 13% इतकं आरक्षण आहे। त्यानंतर एसटी समाज, त्यांना 7% इतकं आरक्षण आहे, त्यामध्ये अनुसूचित जमाती आपण म्हणतो। त्यानंतर विजय, त्याला 3% आरक्षण आहे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एनटीए, एनटीबी आणि एनटीसी अशा 3 वेगवेगळ्या जातींना आरक्षण आहे। एनटीडी म्हणजे त्यामध्ये वंजारी समाज असतो, त्यांना 2% आरक्षण आहे। एनटीसी मध्ये धनगर समाज असतो, त्यांना 3.5% आरक्षण आहे। आणि एनटीबी मध्ये यातही 5-6 जाती आहेत आणि त्यांना 2.5% आरक्षण आहे। आणि बाकी काही मागासवर्गाला 2% आरक्षण, असं महाराष्ट्रामध्ये एकूण 52% आरक्षण आहे। आता याच्या व्यतिरिक्त काही हँडिकॅप म्हणजे ज्याला आपण अपंग म्हणतो त्यांना वेगळं आरक्षण आहे। त्यानंतर काही जे काही सैनिकांचे मुलं असतात त्यांच्यासाठी एक वेगळं आरक्षण आहे। हा महाराष्ट्राचा एकूण आरक्षणाचा वरव्यू आहे। आता हा महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रकार आहे। मग आता मराठा समाजाला नवीन 10% आरक्षण मिळणार का नाही? तर पहिली गोष्ट, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे का नाही? तर हो, मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळायला पाहिजे। आता हे मी का बोलतोय तेही मी तुम्हाला सांगतो। मी जवळजवळ माझा गव्हर्नमेंट कॉलेजमधून डिप्लोमा केला, डिग्री केली, MBA केलं। ओबीसीच्या मुलांसोबतही राहिलो, मराठा मुलांसोबतही राहिलो, एससी मुलांसोबतही राहिलो, एसटी मुलांसोबतही राहिलो। आरक्षणामुळे मुलांच्या मार्कामध्ये किती फरक पडतो आणि जेव्हा जे काही कुठली भरती होते किंवा ज्या काही कॉलेजमधलं ॲडमिशन होतं त्यामुळे आरक्षणामध्ये मुळे त्या मार्कांमध्ये किती फरक येतो त्या गोष्टीला मी खूप जवळून पाहिलंय। आणि या फरकामुळे मुलांच्या मानसिकतेवर कुठंतरी परिणाम पडतोच। तुम्ही किती नाही म्हणा पण परिणाम पडतोच, कारण सोबत राहावं लागतं। आपल्या मित्राला 40% पडले आणि मला 80% मिळाले, तरी माझ्या मित्राचा 40% नंबर लागला आणि माझा 80% पडूनही लागला नाही। हे दुःख खूप वेगळं आहे, ते फक्त इथले युवकच समजू शकतात। त्यामुळे मराठा समाजाला खरोखर आरक्षणाची गरज आहेच, कारण मलाही वाटतं की जर महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण मेहनत करतोय तर त्याला त्याच्या अधिकाराची गोष्ट मिळालीच पाहिजे। पण आता हे आरक्षण ओबीसीतून मिळावं की नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे, कारण जसं मी सांगितलं ओबीसी समाजाला महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण आहे। आता प्रश्न असा आहे की 19% आरक्षणात जर आपण असं धरलं की 4 करोड ओबीसी समाज, जर आता मराठा समाज यामध्ये ॲड झाला तर 4 करोड ओबीसी समाजाचा होईल 8 करोड ओबीसी समाज। आणि आरक्षण जे 19% ते 19%चं 19%च राहील। म्हणजे जे काही ओबीसी समाजाचा अधिकार होतो त्यात कुठेतरी मराठा समाज आल्यामुळे ओबीसी समाजाला
इनडायरेक्टली आरक्षण कमी होईल असं आपण म्हणू शकतो, कारण 4 करोड लोकांना आरक्षण असणं आणि तेच आरक्षण 8 करोड लोकांना असणं यामध्ये कुठेतरी एक फरक आहे. आणि त्यामुळे ओबीसी मधनं लक्ष्मण हाके साहेब असतील, पंकजाताई असतील, भुजबळ साहेब असतील, हेही यांचा आवाज बुलंद करताय का की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये. आता जर तुम्ही नाण्याच्या दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यांचंही म्हणणं तितकंच खरं आहे, कारण मुंडे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, यांनी ओबीसी समाजासाठी खूप काही केलंय आणि एवढ्या केलेल्या मेहनतीवर इतक्या इझिली पाणी फिरेल असं त्यांना तर कधीच वाटू नये. त्यामुळे ज्या त्या समाजासाठी प्रत्येकच जण बोलत असतो आणि ते आपली बाजू मांडतायत, त्यात काही चुकीचं नाही. पण तितकंच महत्त्वाचं मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा आहे, कारण मराठा समाजाला आरक्षण भेटणं खूप गरजेचं आहे, कारण खरोखर तिथल्या मुलांवर अन्याय होतोय हे मी पण माझ्या डोळ्यांना स्वतः बघतोय. आता नेमकं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं का नाही हे दोनच लोक ठरवू शकतात, एक म्हणजे हायकोर्ट आणि दुसरं म्हणजे सरकार. आता सरकार म्हणजे फक्त सत्ताधारीच नाही, तर महाराष्ट्रात जेवढे काही राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांचे प्रमुख नेते बसून जेव्हा या गोष्टीचा विचार करतील तेव्हा यावर काहीतरी पर्याय नक्कीच निघेल, हा मेन प्रश्न आहे. पण एकंदरीत मागच्या एका वर्षात महाराष्ट्रातलं जातीय समीकरण इतकं शिगेला पोहोचले, म्हणजे मी तर असंही ऐकलंय की महाराष्ट्रातल्या काही गावांमध्ये काही ओबीसी समाजाचे लोक मराठा समाजाच्या दुकानात जात नाही, त्यांना बोलत नाही. खरं तर 2024 मध्ये महाराष्ट्र इतका मागे गेलाय हे पाहून खरंच वाईट वाटतं. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या मराठा ओबीसी समाजाचा जो काही वाद चाललाय या वादात जिंकतय कोण आणि हारतय कोण? लक्षपूर्वक ऐका पुढचे 2 मिनिटं. या वादात जिंकतय कोण आणि हारतय कोण मी तुम्हाला सविस्तर सांगतो. आता या वादामध्ये सगळ्यात जास्त जिंकताय ते इथले राज्यकर्ते. राज्यकर्ते म्हणजे कोण? सत्ताधारी पक्षातले असो का विरोधी पक्षातले असो, पण ते इथे जिंकताय. या वादामध्ये मराठा ओबीसीच्या जिंकतोय तो इथला द्वेष, या वादामध्ये जिंकते ती इथली बेरोजगारी, या वादामध्ये जिंकते ती इथली बेकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं या वादामध्ये जिंकते ती छत्रपती शिवरायांना न आवडणारी विचारधारा आणि छत्रपती शिवरायांना न आवडणारी संस्कृती. ते कसं तेही मी तुम्हाला समोर सांगतो. आता हे झालं की या वादामध्ये कोण जिंकतंय, त्यापेक्षाही महत्त्वाचं या वादामध्ये कोण हारतंय. या मराठा ओबीसी वादामध्ये कोण हारतंय? या वादामध्ये हारतोय तो महाराष्ट्रातला समाज, या वादामध्ये हरतोय ती महाराष्ट्रातली सुसंस्कृत संस्कृती, यामध्ये हरते ती इथला विकास, यामध्ये हरतोय ते इथल्या तरुणांचं भविष्य आणि यामध्ये हरतोय तो छत्रपती शिवरायांच्या विचारधारा. म्हणजे कुठंतरी महाराष्ट्रातलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणानुसार महाराष्ट्राला कुठंतरी छत्रपती शिवरायांच्या विचारांपासून दूर घेऊन गेलं जातंय. कारण छत्रपती शिवरायांचं नेहमी हेच होतं की माझ्या राज्यातले जे काही लोक आहेत, तो मग महाराष्ट्रातला मुस्लिम असो, हिंदू असो, मराठा असो, ओबीसी असो, त्यांनी सगळ्यांनी एकोप्यानं राहावं जेणेकरून महाराष्ट्राचा विकास होईल. पण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रच एकमेकांशी भांडतोय, त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होण्याचा काही संबंधच या ठिकाणी राहिलेला नाही. आता या आरक्षणाच्या या मराठा ओबीसीच्या वादात इथले राज्यकर्ते कसं जिंकताय ते मी तुम्हाला सांगतो. आता महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पक्षांना हे कळालंय की महाराष्ट्रामध्ये आता जिंकायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विकास करण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी ओबीसीला बळ देत आहे, विरोधी पक्ष मराठा समाजाला बळ देत आहे आणि त्यांच्या डोक्यात एक गोष्ट भरल्या गेलेली आहे की जो समाज ज्याच्याकडून जास्त असेल तोच आता जी काही आपली निवडणूक आहे नोव्हेंबर महिन्यात 2024 मध्ये त्या निवडणुकीत जिंकेल आणि महाराष्ट्राच्या गादीवर पुन्हा एकदा बसेल. मग सत्ताधाऱ्यांसाठी खूप सोपं झालंय. आजच बजेट जाहीर झालं आणि त्या बजेटमध्ये आंध्र प्रदेशला त्यांची जी काही राजधानी अमरावती तिच्या विकासासाठी जवळजवळ 15,000 करोड रुपयांचा निधी मिळाला. आता निधी का मिळाला? कारण चंद्रबाबू नायडूंचे 16 खासदार आहेत, ते सरकारमध्ये आहेत मोदींसोबत, त्यामुळे त्यांना जर काही मागितलं तर मोदींना देणंच आहे. तसेच आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचेही 7 खासदार आहेत. पण त्यांनी अशा प्रकारची डिमांड केली का? तर नाही केली, कारण महाराष्ट्रामध्ये सध्या विकासापेक्षा जास्त मराठा ओबीसी वादाची गरज आहे. त्यानंतर याच विषयात जर पुढे जाऊन विचार केला तर तुम्हाला माहित आहे मागच्या 3-4 वर्षात महाराष्ट्रामधून अनेक बिझनेस बाहेर गेले, त्यानंतर अनेक परीक्षा झाल्या, भरत्या झाल्या, त्यामध्ये घोटाळे झाले, पेपर फुटले, कुठे बोर्ड पडतो त्यामध्ये लोक मरतात, कुठे हिट अँड रन कायदा चालू आहे, लोकांना मारलं जातं, तरुणांच्या भविष्यासोबत खेळलं जातं. शिक्षक भरतीमध्ये जे काही शिक्षक रुजू झाले एक तर 60,000 झालेच नाही, जेवढे काही रुजू झाले त्यांना 15,000 इतका अनुमान मिळतंय सुरुवातीला. म्हणजे विचार करा तुम्ही, इथला तरुण जेव्हा 30 वर्ष संघर्ष करतो आणि त्याला 15,000 रुपये एवढं मानधन सुरुवातीला मिळतंय, हा विचार करण्याची गोष्ट आहे. पण
हे सगळे जे महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, इथल्या शेतकऱ्याची आत्महत्या असेल, इथे ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ असेल, हे सगळे प्रश्न मागे पडले आणि समोर एकच प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मराठा ओबीसी वाद. आता खरं तर या राज्यकर्त्यांनाही इथल्या तरुणांनीच बळ दिले, कारण आपण सर्रासपणे मराठा ओबीसी समाजावर एकमेकांवर कमेंट करतो, वातावरण प्रदूषित करतो, एकमेकांच्या नेत्यांना बोलतो. मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो. आत्ताच 2-3 महिन्या अगोदर लोकसभेची निवडणूक झाली. महाराष्ट्रामध्ये जाती धर्मावर इतक्या जास्त प्रमाणात मतदान झालं की अनेक मतदारसंघातून चांगले माणसं निवडून आले नाही आणि फक्त जाती आणि धर्मामुळे लोकांनी कोणालाही मतदान केलं. आता यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता जे काही आपले निवडून आलेले खासदार आहेत ते दिल्लीत जाणार, दिल्लीत ते बोलणार, तेव्हाच महाराष्ट्रासाठी कामं येणार. आता त्या खासदारांना तिथे जाऊन माहीतच नाही की बोलायचं काय, आणि मग महाराष्ट्रात कामं केव्हा येणार. त्यामुळे मला वाटतं की आपल्या मराठा समाजाचं जे काही आरक्षण आहे ते आरक्षण तेव्हाच मिळेल जेव्हा चांगले सुसंस्कृत एज्युकेटेड लोक पुढे जातील, एज्युकेटेड लोक आपल्या संसदेत जातील, एज्युकेटेड लोक आमदार बनतील, एज्युकेटेड लोक खासदार बनतील. कुठल्या एका जातीचे लोक आमदार खासदार बनवण्यापेक्षा चांगल्या लोकांना आमदार खासदार बनवा, जेणेकरून ते एक चांगली याचिका तयार करतील आणि कोर्टात टिकणारा असं मराठा आरक्षण या महाराष्ट्राला मिळेल. त्यामुळं माझं महाराष्ट्रातील तमाम लोकांना आवाहन आहे, तमाम तरुणांना आवाहन आहे की आपल्या बेसिक गरजा ज्या आहेत, आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे लक्ष द्या. स्वतःच्या घराचा विकास कसा करता येईल आणि आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल आणि छत्रपती शिवरायांच्या स्वप्नांचा महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो तो महाराष्ट्र कसा घडवता येईल याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर खरंच महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा पानिपतमध्ये युद्ध चाललं होतं मराठ्यांचं आणि अब्दालीचं, तेव्हा अब्दालीने एक वाक्य म्हणलं होतं की इन मराठों पे राज करना बहुत आसान है. इन मराठों पे म्हणजे या मराठ्यांवर राज्य करणं खूप सोपं आहे, कारण त्याला दुरून त्याच्या दुर्बीणमधून दिसलं होतं की मराठा समाजामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक वेगवेगळे जेवण करतात. आणि आजही आपल्या महाराष्ट्राची 1000 वर्षानंतरही तीच परिस्थिती आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी नावाचं राजकारण इतकं जातीय, इतकं विष झालंय की आजही आपल्या राज्यकर्त्यांना अब्दालीसारखाच महाराष्ट्र दिसत असेल की आता महाराष्ट्रावर सत्ता आणणं खूप सोपं आहे, कारण मराठे वेगळे आहेत आणि ओबीसी वेगळे आहेत. त्यामुळं जे आपल्याकडून आले त्यांच्यावर आपण विजय मिळवणारच. यांचे एकमेकांमध्ये भांडणं लावा आणि या महाराष्ट्राचा विकास करण्याची कुठलीही गरज नाही. हे बघा, जोपर्यंत आपल्या महाराष्ट्राचे राज्यकर्ते आपल्या महाराष्ट्रासाठी भांडणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कधीच केंद्राकडून काहीच येणार नाही. दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणार नाही, गाफील राहू नका. जातीय राजकारण बाजूला ठेवून सगळ्या जाती धर्मांनी एक येऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणं गरजेचं आहे, ते तितकं महत्त्वाचं आहे. पण या सगळ्या याच्यात आपण एकमेकांसोबत बंधू भावानं राहणं गरजेचं आहे, तरच छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं निर्माण होईल. छत्रपती शिवराय जेव्हा हे वातावरण बघत असतील महाराष्ट्रातले, तेव्हा त्यांनाही वाटत असेल की मी कशासाठी एवढा राज्याभिषेक केला आणि महाराष्ट्राला एवढं पुढं नेऊन ठेवलं. ज्या प्रकारे आज देशासमोर महाराष्ट्राचं चित्र आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती आहे, महाराष्ट्रातलं एकंदरीत वातावरण आहे, कुठल्याही बिझनेसवाल्या लोकांना वाटत नसेल की त्यांनी महाराष्ट्रात यावं. आणि जर बिझनेस आलाच नाही तर इथलं अनएम्प्लॉयमेंट, इथली जी बेरोजगारी आहे ती वाढतच जाईल. त्यामुळं माझ्या महाराष्ट्रातील तमाम तरुणाईला हात जोडून विनंती आहे. तरुणाईला मी यामुळे बोलतोय कारण तरुणामध्ये क्षमता आहे आपल्या घरच्यांना समजून सांगण्याची की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जाती धर्मात न भांडता राजकीय नेत्यांना भांडा, त्यांना आरक्षणासाठी काय काय नवीन गोष्टी करता येतील त्या त्यांच्याकडून करून घ्या. पण माझी हात जोडून विनंती आहे परत एकदा, तुम्हाला वाटत असेल मी इतकं का बोलतोय, पण खरंच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सध्या मराठा आणि ओबीसी समाजाने एकंदरीत येणं आणि दोघांच्याही हक्कासाठी मिळून लढणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. आजच्यासाठी फक्त एवढंच. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर एक जरी माणसाला या व्हिडिओ बघून जर जातीपातीपेक्षा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र महत्त्वाचा वाटला तर माझा हा व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झालं एवढंच मी समजेल. आजच्यासाठी फक्त एवढंच. चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपण सगळे मिळून काहीतरी बदल घडवू शकू. आजच्यासाठी एवढंच. खूप खूप धन्यवाद.